तत्वे हे काही लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत. पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत हे फार विचित्र वाटतं. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? कोणतं सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालतंय. आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जातंय ते कोण आहेत? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाव. आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आणि कोणतं राज्य कोणासाठी करतात? जर त्यांच्या आपण वाचलेल्या त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबारचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं. आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला. तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाही. गृहमंत्री स्वतःच आहे, अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत. काय करतात ते बघायचं. आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कोणत्याही जातीपाती धर्माची असाल, आपली मुलं, आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते भोगे करणाऱ्यांना मत करणार आहोत का, करणार आहोत का, मत देणार आहोत का? आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ते त्यांच्या हाती देणार आहोत का, हा जास्त त्यांनी विचार